माथेरान शहरात राहणारे 6 तरुण खोपोलीजवळील साजगाव येथील यात्रेसाठी गेले होते। रात्री 11:30च्या सुमारास 3 जण एकत्र जात असलेली दुचाकी महाड फाटापासून पुढे खालापूरकडे जात असताना टेम्पोला धडकली। दरम्यान पहाटे 3:30 वाजता त्या अपघातात जखमी झालेल्या 3 पैकी 2 तरुणांचा मृत्यू झाला असून एक अत्यवस्थ आहे। माथेरान शहरातील दर्शन वेताळ, अजय आखाडे, प्रथमेश सोनावणे हे तिघ MH46 CS 4066 या स्कूटीवरून साजगाव यात्रेसाठी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी निघाले होते। त्यांच्यासह माथेरानमधील आणखी 3 तरुण हे देखील दुसऱ्या दुचाकीवरून साजगाव यात्रेसाठी निघाले होते। साजगाव यात्रेत साधारण 11 वाजेपर्यंत मौज मजा केल्यानंतर हे तरुण पुन्हा माथेरान इथे जाण्यासाठी निघाले। खोपोली शहरातील साजगाव यात्रेतून पुणे मुंबई रात्रीत महामार्गावरून खालापूरकडे येत असताना दर्शन वेताळ, प्रथमेश सोनावणे, अजय आखाडे यांची दुचाकी दर्ग्याजवळ टेम्पोवर जाऊन धडकली। हा अपघात 11:30 वाजता झाला आणि काही मिनिटात अपघातग्रस्तांच्या टीमच्या सदस्यांनी तत्काळ खोपोली नगर परिषदेची रुग्णवाहिका मागवली। या रुग्णवाहिकेमधून या तिन्ही अपघातग्रस्त तरुणांना पनवेल येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। उपचार घेत असताना दर्शन वेताळ आणि अजय आखाडे या 2 तरुणांचा मृत्यू झाला असून प्रथमेश सोनावणे हा अत्यावस्थ अवस्थेत आहे। या अपघाताची माहिती रात्रीच माथेरानमध्ये समजली आणि त्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे। अपघातग्रस्त तिन्ही तरुण हे अल्पवयीन होते आणि अल्पवयीन असल्याने त्यांच्याकडे वाहतूक परवाना देखील नव्हता। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।